पुढे पाहूयात यानंतर इतरही बातम्या। कंगनाने आता तिच्या ट्विटमधून शिवसेनेला राजकीय प्रश्नही विचारायला सुरुवात केली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जुना व्हिडिओ ट्विट करत कंगनाने आघाडी करून शिवसेनेची एक दिवस काँग्रेस होईल असं म्हणल्याचा हा व्हिडिओ आहे आणि आज शिवसेनेची परिस्थिती पाहून बाळासाहेबांना काय वाटत असेल असा सवाल कंगनाने केला। पाहूयात कंगनाने नेमकं काय ट्विट केलंय। तिने असं म्हटलंय की महान बाळासाहेब ठाकरे माझ्या आवडत्या नेत्यांपैकी एक। शिवसेना एक दिवस आघाडी करेल आणि काँग्रेस सारखी बनेल ही त्यांची सर्वात मोठी भीती होती। त्यांच्या पक्षाची अवस्था पाहून आज त्यांना काय वाटत असेल हे मला जाणून घ्यायचं। बोलूयात आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आपल्या बरोबर। विवेक, आता हे जे ट्विटर वॉर आहे ते आता राजकीय पायरीवरती येऊन पोहोचले असं म्हणायचं का? कारण आता कंगनाने कालपासून आपण बघतोय शिवसेनेला एकूणच त्यांचा हेतू, त्यांचा उद्देश, त्यांचा अजेंडा किंवा त्यांचा इतिहास याची आठवण करून द्यायला सुरुवात केली आहे। विशाल, फक्त शिवसेना नाही तर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना देखील राजकीय प्रश्न विचारायला आता कंगना रनौतनी सुरुवात केली असं म्हणावं लागेल। कारण बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे आणि गठबंधन म्हणजे आघाडीच्या राजकारणात जर आपण अडकलो तर आपली काँग्रेस होईल असं बाळासाहेब ठाकरे त्या व्हिडिओमध्ये म्हणतात आणि त्याचीच आठवण करून आज सध्याची पक्षाची परिस्थिती आहे ती बघून बाळासाहेबांना काय वाटत असेल असा सवाल देखील तिने विचारलाय। ती फक्त तितक्यावर थांबली नाहीये तर तिने पुढे जाऊन सोनिया गांधी यांना देखील प्रश्न विचारला आहे। ती म्हणते की एका महिलेशी कशा पद्धतीने वर्तणूक होते हे तुम्हाला दिसत नाहीये का? ज्या पद्धतीने सरकार तुमचं काम करतंय त्याच्यावरून तुम्हाला त्या सरकारला काही सांगावं वाटत नाहीये का असा तिने प्रश्न विचारलाय। तसंच सोनिया गांधी, तुम्ही पाश्चिमात्य जगात लहानाच्या मोठ्या झाल्यात, मी भारतामध्ये लहानाची मोठी झालेली आहे आणि तुम्ही देखील एखाद्या महिलेचा काय संघर्ष असतो याची तुम्हाला जाणीव आहे आणि जर तुम्ही अशा शांत राहिलात तर तुम्हाला इतिहास तुमच्या ह्या मौनाबद्दल तुमच्याबद्दल वेगळं विधान करेल, वेगळी त्याची दखल घेईल असं देखील कंगनानं म्हटलं। त्यामुळे सुरुवातीला ड्रग्ज, नेपोटिझम या सगळ्या विषयावरून आता कंगना राजकीय प्रश्नांमध्ये अडकत चालली की काय असा प्रश्न निर्माण होतोय। बरोबर, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। कंगना आता या सगळ्या राजकीय वर्तुळात तिच्या प्रश्नांच्या माध्यमातून अडकत चालली की काय असं म्हणावं लागेल। शिवसेनेने केवळ काँग्रेस पक्ष म्हणजे सोनिया गांधींना देखील तिने काही राजकीय प्रश्न विचारलेले तेव्हा ट्विटच्या माध्यमातून। यानंतर बघणार आहोत IBN लोकमतची एक विशेष मोहीम। ही मोहीम आहे राज्यातल्या कोरोनाच्या परिस्थितीला जाणून घेण्याची। या माध्यमातून आम्ही वास्तव जाणून घेतोय की रुग्णांना खरंच ऑक्सिजन पुरवला जातोय व्यवस्थित, जर त्याचा तुटवडा असेल तर नेमकं त्याच्या पाठीमागे काय प्लॅनिंग करण्यात आलेलं आहे आणि शिवाय व्हेंटिलेटर, आरोग्य व्यवस्था नेमकी कशी आहे जाणून घेऊयात पुढे। आज सकाळपासून आपण वेगवेगळ्या बुलेटिन्समध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नेमकी काय परिस्थिती हे जाणून घेतोय। पुण्याबद्दल आपण जाणून घेतलं, नाशिकबद्दल आपण जाणून घेतलं, पण आता नाशिक जिल्ह्यातल्या इतरही काही भागांबद्दल आपण जाणून घेऊयात। ते आहे मालेगाव। कारण जेव्हा कोरोनाचा प्रसार झपाट्याने व्हायला लागला तेव्हा मालेगाव हा हॉटस्पॉट ठरला आणि अजूनही हा हॉटस्पॉट कायम आहे। आजही इथं कोरोनाचं संकट टळलेलं नाही आहे। मालेगावमधील दोन्ही कोविड सेंटरमध्ये 2 दिवसांपासून लिक्विड ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांचा जीव टांगणीला लागलेला होता। दरम्यान मालेगावात मनपाने 2 दिवसात 280 ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली आहे, मात्र अजूनही 102 सिलेंडरची कमतरता आहे। आणि इथल्या